वैष्णवी ताईबद्दल 100%तील 1% तरी लोक खराब कमेंट्स करत आहेत. आणि त्यांना मला एकच सांगायचंय, एखाद्याच्या लेकराबद्दल अशा खराब कमेंट्स करत असताना आपली आई, आपली बहीण, आपली पत्नी, आपली मुलगी डोळ्यासमोर आणावी. तिला डायरेक्ट तुम्ही म्हणता नखरेवालीच होती, बापाच्या पैशाची किंमत नव्हती, आणि बाप आजारी असताना आयसीयू मध्ये असताना पळून जाणार होती. तुझ्या बापाच्या घरचं काही घेऊन जाणार होती का? तिच्या बापानं 51 तोळे सोनं दिलं, फॉर्च्युनर गाडी दिली, आयफोन दिला. काय कमी केलं तिच्या बापानं? तिच्या बापानं तिचं लग्न लावून दिलं आणि तुम्ही खराब कमेंट्स करता. मी काय म्हणते, हगवणेला जर वैष्णवीला सांभाळायचंच नव्हतं तर वैष्णवी ताईला त्याने कसपट्टी कुटुंबियांच्या घरी आणून घालायचं होतं. ही तुमची मुलगी आणि तुम्ही डिवोर्स घ्यायचा होता उघड उघड. पण लोकांच्या लेकराला मारून टाकायचं नव्हतं ना. त्यांना काय अधिकार होता हा? अरे ज्यांची वैष्णवी ताई कोणीच नाही ना, त्यांना सुद्धा वाईट वाटतंय. तर ज्या आईच्या 9 महिने उदरात ती राहिली, वाढली, ज्या बापानं तिला सांभाळलं, लहानाचं मोठं केलं, त्यांना किती वाईट वाटत असेल. एक तर लेकीच्या मरणाचं दुःख आणि त्यात लेक मेल्यानंतर तिच्या इज्जतीवरती शिंतोडे उडवतात. म्हणून कधीच कुणाच्या लेकराबद्दल वाईट बोलू नका. आपली लेकरं आहेत, आपल्याला बी आहेत मुली, हे लक्षात ठेवा.